शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. आज एक महत्त्वपूर्ण अपडेट. समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा 2025 अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये 2400 पदांसाठी विभागीय परीक्षेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शिक्षकांमधून केंद्रप्रमुख पदाची परीक्षा आज होत आहे. आज 3 फेब्रुवारीला 3 सत्रामध्ये आणि उद्या 4 फेब्रुवारीला 3 सत्रामध्ये परीक्षा होणार आहे. प्रथमतः आजच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या सर्व शिक्षकांना व भावी केंद्रप्रमुखांना शुभेच्छा. महत्त्वपूर्ण की आपण परीक्षेला जाताना काही महत्त्वपूर्ण गोष्टींवर आपण फोकस केला पाहिजे. मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला जो पहिला विषय होता ज्याच्यात अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता या संदर्भात आपल्याला सविस्तर सांगितलं होतं. आजच्या विषयामध्ये शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम आणि शैक्षणिक नवविचार प्रवाह याबद्दल मी आपल्याशी थोडक्यात बोलणार आहे. जर आपण अभ्यासक्रम पाहिला तर 100 गुण अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता यास असले आणि 100 गुण या शालेय शिक्षणातील नियम असतील, अधिनियम असतील आणि शैक्षणिक नवविचार प्रवाह यांना आहेत. तर हा सुद्धा फोकस सगळ्यांना आपल्याला करायचा आहे की याच्यात अनेक उपघटक आहेत. जसं की भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी, संबंधित सर्व कायदे, योजना आणि अद्ययावत शासन निर्णय हे 10 गुण आणि 10 प्रश्न आहेत. तर याच्यामध्ये घटनेच्या कलम 45 असेल किंवा RTIचं कलम असेल किंवा 21ची कलम असेल किंवा RTIच्या आधारे जे काही नवीन योजना आणि कायदे आहेत त्यांनी शासन निर्णय आहेत त्याच्यावर हे प्रश्न विचारले जातील. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था, संघटन यांचे कार्य, तर याच्यावर सुद्धा 10 गुण आहेत आणि 10 प्रश्न आहेत. माहिती तंत्रज्ञान वापरच्या प्रत्यक्ष वापरासंबंधित प्रात्यक्षिक कसे असते याच्यावर 15 प्रश्न आणि 15 गुण आहेत. अभ्यासक्रम आणि मूल्यमापन आणि अध्ययन पद्धतीला 15 प्रश्न आणि 15 गुण आहेत. माहिती विश्लेषण आणि मूल्यमापनला 20 गुण आणि 20 प्रश्न आहेत. विषयनिहाय आशय ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष करून इंग्रजीच्या आणि भाषेच्या संदर्भातलं 15 गुण आहेत. संप्रेषण कौशल्याला 15 गुण आहेत. असे 100 प्रश्न, 100 गुण आणि बुद्धिमत्ता आणि अभियोग्यताचे 100 असे 200 गुणांचे हा पेपर एकत्रितरित्या होणार आहे. साधारणतः या घटकांमध्ये उपघटक काय आहेत की भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या तरतुदी झाल्या आहेत, कलम झालेले, दुरुस्त्या झालेल्या आहेत, त्याच्यावर आपल्याला फोकस करावा लागेल. ह्या प्रश्नांची उत्तरं अतिशय स्पष्ट असली तरच आपण उत्तरापर्यंत पोचू शकतो. RTI 2009 असेल किंवा महाराष्ट्राचा नियमावली 2011 असेल, त्याच्यातल्या काही दुरुस्ती असतील, याच्यावर सुद्धा काही प्रश्न असतील. बालकांचे हक्क संरक्षण कायदा या संदर्भात सुद्धा प्रश्न येतील. विद्यार्थी लाभाच्या योजना आहेत, विशेष गरजा असणाऱ्या आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना आहेत. एकूण 10 प्रश्नांसाठी हा घटक आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था बऱ्याच आहेत. प्रत्येक संस्थेबद्दल, त्या संस्थेचं कार्य असेल, स्थापना वर्ष असेल, त्या संस्थेसंदर्भातली सद्यस्थिती असेल, सध्याचे काही पदाधिकारी असतील, याच्यावर प्रश्न विचारले जातील. या संस्थांमध्ये युनिसेफ, NCERT, NUPAS, NCT, CCRT, TIS, TIFR, होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशन, नंतर MPSP, SCRT, MIPA, SISI, डाएट, राज्य आंग्ल भाषा संस्था या संस्थांचा समावेश आहे. नंतर माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये प्रात्यक्षिकवर काही प्रश्न आहेत की जसं इंटरनेटचा प्रभावी वापर कसा करायचा, शाळा स्तरावर विविध माहिती भरण्यासाठी इंटरनेटचा वापर कुठे कुठे होतो, शासनाचे जे पोर्टल आहेत त्याच्या संदर्भात जसं की सरळ आहे, UDAS+ आहे, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे पोर्टल आहेत, केंद्र शासनाचे स्वयं आहे. तर या संदर्भात आपल्याला इथे प्रश्न विचारले जातील. संगणक वापरासंबंधीचं ज्ञान, माहितीचं विश्लेषण, शाळा स्तरावरील अंदाजपत्रक, AWP&B याच्यावर प्रश्न येतील. अभ्यासक्रम मूल्यमापन आणि अध्ययन पद्धतीवर सुद्धा आपल्याला प्रश्न येणार आहे. त्याच्यामध्ये पूर्व प्राथमिक ते 12वीपर्यंतचा NEPचा जो अभ्यासक्रम आहे, 3 वर्ष ते 18 वर्षाच्या, त्या संदर्भातले नवीन स्तर आहे, त्या स्तरानुसार अभ्यासक्रम आहे, त्याच्यावर प्रश्न असतील. अध्ययन निष्पत्ती म्हणजे लर्निंग आउटकम्सच्या संदर्भातल्या उणिवा, त्या लर्निंग आउटकम्सच्या संदर्भातलं कामकाज याच्यावर प्रश्न असतील. CCEच्या संदर्भात प्रश्न येतील. प्रश्न निर्मितीमध्ये कौशल्याच्या आधारित असर, न्यासपीसावर आधारित प्रश्न असतील. प्रगत अध्ययन, अध्यापन शास्त्र आणि निकालासंबंधीचे कामांवर सुद्धा प्रश्न येतील. माहितीचे विश्लेषण जर आपण पाहिलं तर आपण एखादा डेटाचा ॲनालिसिस कसं करतो, मग आपल्याला एखादा माहितीचा तक्ता दिला जाईल किंवा एखादा चार्ट दिला जाईल, त्याच्या आधारे आपल्याला विश्लेषणात्मक प्रश्न येतील.
शासनाच्या विविध पोर्टलवर जी माहिती उपलब्ध होते त्याचे विश्लेषण कसं करायचं या संदर्भात प्रश्न येतील. असर, न्यास, PSM सारख्या ज्या चाचण्या आहेत आणि सध्या निपुणच्या चाचण्या सुरू आहेत त्याच्या संदर्भातला निकाल आणि विश्लेषण याच्यावर प्रश्न येतील. संप्रेषण कौशल्यामध्ये समाज संपर्काची विविध माध्यमं जी आहेत ती दृक असतील, श्राव्य असतील किंवा आधुनिक असतील किंवा यापूर्वीच्या काळातले काही असतील त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातील. आणि विषयनिहाय असे ज्ञान आणि सामान्य ज्ञानावर सुद्धा आपल्याला विशेषतः इंग्रजीच्या संदर्भात प्रश्न येणार आहेत. तर याचीसुद्धा आपण थोडक्यात तयारी करा. जसं मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास यांचे काही आशय ज्ञानावर आणि अध्यापन पद्धतीवर 1-2 प्रश्न प्रत्येकाचे विचारले जातील. आणि जास्तीत जास्त म्हणजे चालू घडामोडी ज्या विशेषतः शैक्षणिक बाबी 2024-25मध्ये असतील त्या घडामोडी असतील, क्रीडाविषयक घडामोडी असतील याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातील. तर हा पेपर खूप महत्त्वाचा आहे. आपण याला जर व्यवस्थित अभ्यास केला असेल तर थोडंसं व्यवस्थित पेपरला सामोरे जा. कारण हा विषय म्हणजे आपल्याला स्कोरिंग विषय आहे. गणित बुद्धिमत्तेच्या संदर्भातले अभियोग्यतेच्या संबंधित जे प्रश्न आहेत ते आपल्याला शेवटी आपल्या कौशल्यानुसार सोडवावे लागतील. तर आपण निश्चितच व्यवस्थितरित्या पेपर सोडवा. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.